अमरावती लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांची उमेदवारी पक्की झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे। यावर बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझं नाव काँग्रेसच्या पहिल्या यादीत येईल अशी मला शाश्वती असून फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचं ते म्हणाले। शिवाय विद्यमान खासदार नवनीत राणा यांचं आव्हान माझ्यापुढे नाही, त्या काँग्रेसच्या भरोश्यावर निवडून आल्या होत्या असंही ते म्हणाले। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना महाविकास आघाडीकडून अमरावती लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे। मात्र सध्या महायुतीनं आपल्या उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलं नाही। नवनीत राणा सध्या या जागेवरून खासदार असून त्यांना पुन्हा महायुतीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे। मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे हेच उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे। तसंच त्यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे। माझं नाव पहिल्या यादीत येईल याची मला पूर्णतः शाश्वती आहे, कारण पक्षानं आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षानं सुद्धा तसे यापूर्वीच मला संकेत दिले होते। माझी उमेदवारी फक्त घोषणा करण्यापुरती म्हणजे राहिलेली आहे। माझी उमेदवारी पक्की झालेली आहे। करतो की आव्हान नाहीच, कारण त्या जरी मागच्या वेळेस निवडून आल्या होत्या त्या काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावरच निवडून आल्या होत्या। त्याच्यामुळे त्यांचं आव्हान माझ्यापुढे असणं हे शक्यच नाही। आता ते जात चोर म्हणून हे संपूर्ण जिल्ह्यातच ओळखल्या जातात आणि त्यांचं जे सर्टिफिकेट आहे हे माननीय उच्च न्यायालयानं हे अवैध ठरवलं आणि त्याचा प्रलंबित जो काही विषय आहे त्यांनी जी अपील केली ती अपील माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे।